अध्याय 7. चंडमुंड व ध्यान वृत्तस्तग्र. ओम ध्यावी ती रत्नपीठा मधुर शुकस्वरा ऐकीजी श्यामलांगी पद्माशी पाय ठेवी शिरी शशिकला वाद्य विणा सुरंगी कंठी कल्लार माला नियमित विलसे चोडी ती रक्त वस्त्र मातंगी शंखपाला मधुर मधु मदा कुंकुमाळी विचित्र. ओम ऋषिरुवाच. छंद अनुष्टुप. आज्ञेने शुंभ दैत्याच्या चतुरांगिणी घेऊणी चंडमुंड महादैत्य शस्त्रास्त्रांसह चालले. सिंहाचे वरी देवी मंद हास्य करीत असे दिसे. हिमाचलाची सुवर्ण शिखरावरी धनुष्य तलवारीने सुसज्ज दैत्य दुर्जन धरण्याला भवानीशी तत्पर सर्व झाले. अंबिका क्रोध युक्ता ती पाहता दैत्य धावती. काळा रंग मुखी आता क्रोधे संतप्त झाली. ललाटी भ्रुकुटी वक्र त्यात विक्राळ आणन तलवार पाश घेऊणी काली प्रकटली स्वयं. विचित्र खटवांग धारा मुंडमाळा गळ्यामध्ये चित्ताजन्म परिधाना शुष्क मासा भयंकर अतिविस्तार वदना जीवा तरल भीषणा निमग्न रक्त नयना नादे घाबरती दिशा. वेगाने तुटली तेव्हा दैत्यांच्यावर कालिका पक्षी प्राणास त्यांची या पार्श्वरक्षक मारले. माहुतंकुशधारी सागंटा गज सैनिक एका हाती धिरोणिया त्यांचा ती प्राण भक्षित. सारथी रथ अश्वादी दैत्यसेना महांती भयानक काळमुखी कालीच्या नाश होत असे. लाथ गुद्दे कुणा मारी धक्के दे केस ओढुनी गळा दाबी कुणाचा ती धक्का दे वज छातीने. असुरांची शस्त्र अस्त्रे तोंडात धरुणी त्वरे तोडूनी फोडूनी टाकी दात चावीत अंबिका. सैनिक दृष्ट दैत्यांचे कालीने सर्व मारिले. कित्येक प्राण घेऊनी पळाले भयभीते. खडवांग तलवारीने दंताग्रे चावले किती मृत्यूच्या वदनी गेले दैत्यदृष्ट महाखड. क्षणात मारली सेना असुरांची महाबली. काली देवीवरी देव धावे चंड भयानक मुंडाने तीक्ष्ण बाणांचा केला वर्षाव संगरी. भयानलोचना देवी बाणांनी न दिसे कुणा मेघांनी न दिसे सूर्य देवीच्या मुखमंडली. बाणचक्र पडवनिया होता तिलीन तक्षणी सक्रोद्गर्जन केली कालीने विकटाद्भुत. विक्राळ वदनी दात भयान दिसती तिचे तलवार थोर घेऊनी देवी हुंकार देत असे. धरुणी केस चंडाचे पाडी मस्तक भुवरी मुंड धावोनिया येता देवी तलवार घेऊनी क्रोधाने मारुणी त्याला संग्रामी लोळवीत असे. महाबली चंडमुंड संग्रामी मरता असे. पळाली व्याकुळ सेना दैत्यांची सर्व बाजूनी दोघांचे मुंड घेऊनी काली गर्जोणी थोरती. चंडिके जवळी गेली विजयोन्मत्त बोलत चंडमुंड पशु घे हे भेट मी दिली ते तुला. शुंभ निशुंभाशी आता वदावे त्वा स्वयरणी. ऋषिरुवाच. पाहुनी मुंड दोघांचे चंडमुंड विनाशतो. चंडिका देवी कल्याणी कालीशी गोड बोलली. चंडमुंडास मारोणी आली तू मज पाशिके. चामुंडा म्हणून लोकी तुझी सत्कीर्ती होईल. श्री अच्युत विचितयाम प्रकृत भावार्थ डिकायाम श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मंत्वरे देवी महात्मे सप्तमोध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 8. रक्तबीजवत. ध्यान वृत्त उपेंद्र गजा. ओम प्रभात सूर्यापरी स्नेह नेत्री धरित पाशांकुश बाण हाती प्रदीप्त शक्ती आणि मादी काढणी अशी सदा ध्यात असो भवानी. ओम ऋषिरुवाच. छंद अनुष्टुप. चंडमुंड महादैत्य दैत्यसेना महाबली संग्रामी मेली पाहोणी शुंभ संतापला मणी. असली नसली सेना दैत्यांची काढली रणा. आज्ञा देवोणी शुंभ साधी संग्राम सिद्धी. सेनापतीचे 86 उदायुध सलारणी 84 कंबू नावाचे सैनिक घेऊणी चला. 50 कोटी ते वीर्य शत धोम्रकुलोत्तम सेनापती तुम्ही जावे सैन्यासह रणांगणी. कालक दोहद मौर्य कालकेय महासुरी युद्धाशी सज्ज होऊनी ममाज्ञेने चला त्वरे. प्रखर शास्त्रा ते तो शुंभ आज्ञा दैत्यांशी देऊनी सहस्रो सैन्य घेऊनी युद्धाशी रणी जात असे. भयंकर दैत्यसेना पाहुनी चंडिका रणी टंकारना देवर्णी धरणी गगनांतरा. देवीचा सिंह तो गर्जे घंटा वाजवी अंबिका. नाद विस्तारला त्याचा सर्वत्र आणखी बहु. धनुष्य सिंह घंटांचा नाद गेला दिगंतरा. उल्हासे मुख कालीचे वाटले विजयास्तव. तुमुल नाद तो ऐसा ऐकुणी दत्त धावले. चंडिका सिंह कालीचे सकृत सर्व गेरती. ब्रह्मा शिव कार्तिकेय विष्णू इंद्रादी देवता देवांच्या विजयासाठी उद्धवती स्वशक्तीशी. ज्या पराक्रमे संपन्न देवांच्या प्रतिमा तुझ्या चंडिकेजवळी गेल्या दैत्य संहार इच्छुनी. रूपवेश ज्या देवाचा शक्ती त्याशी तशी दिसे. शस्त्रस्त्र घेऊन हाती आपल्या युद्धात देवता हंसयुक्त माणेशी अक्षसूत्र कुमंडलू. आली श्री ब्रह्मदेवाची शक्ती ब्रह्मांडी ती रणा. माहेश्वरी वृषभेशी त्रिशूलवर धारिणी. कंकण महानागाचे भाळे चंद्रार्ध भूषण. कार्तिकेयाची जी शक्ती मयूरवर वाहिनी. शक्ती घेऊनी ती हाती अंबिका पातली रणा. वैष्णवी गरुडासीन शंखचक्र गदाधर. शारंग धणू हाताशी एका हातात खडकते. श्रीहरी वदन वाराह वाराही शक्ती जय तया.
वाराह स्वरूपे आली युद्धक्षेत्री उपस्थित नारसिंह नृसिंहाची नृसिंहा परी आली ते ती केश झाडिता क्रोधे तारे ते पडती धणी इंद्रशक्ती वज्र हाती ऐरावतीवरी दिसे प्रति इंद्र तिचे रूप सहस्र नेत्र साजरे देवशक्ती सवे चंडी पाहुणी रणी शंकर वधावे शीघ्र हे दैत्य आज्ञा चंडीशी देतसे देवीपासून ती वेळी देवी भीषण चंडिका झाली प्रगट संग्रामी गर्जे शत शिवा तशी ती अपराजिता देवी जडा दुमिल शंकर म्हणे तू दूत होऊणी बोध शुंभ निशुंभते त्या अति गर्वांदाशी तसेच दैत्य सैनिका इच्छिती युद्ध जे त्यांना संदेश सांगणे असा दैत्यांनो जा पाताळी जीवित पाहिजे तरी त्रिलोक राज्य द्या इंद्रा देवांचे यज्ञ भागतो मला अभिमान तो भारी तरी संग्राम तो करा माझ्या शिवा तुम्हालागी बक्षतील तक्षणी शिवदूत जिचा झाला ऐशी सन्मान जी जगी शिवदूती जिचे नाव संसारी ख्यात झाले शिवबोधाशी ऐकोणी कात्यायणी जिथे असे सकृत दैत्य त्या ठाई विद्रोही क्षणी धावले मत्सर हृदय ज्यांच्या ते दैत्यास्त्र झोपती वृष्टिशक्ती बाण आदी देवी लागुणी मारिती टंकारुणी धनुष्याची अस्त्राचे प्रतिशस्त्र दे शस्त्रास्त्र तोडी दत्त्यांचे देवी भीम पराक्रमा शूल मारुणी ती काली खटवांग वधुनी कुणा शत्रूच्या घेऊणी प्राणा विचारे रणभूमीशी ब्रह्माणी कमांडलूचे जलफेकी जिथे कुठे तेथील शत्रू निस्तेज होती हीन पराक्रम माहेश्वरी त्रिशूला आणि चक्र मारून वैष्णवी कार्तिकेयाची जी शक्ती दत्त संहार साधित इंद्रयक्तीची या वज्र शतशा दैत्य जाणव रक्त सांडून अंगाचे पाडले निष्पान भूमीशी वाराई दंत दाळांनी चक्राने वार साधुनी असंख्य दैत्य संहारी विच्छिन्न लोडती भूमी नारसिंह नखाग्राने फाडी दैत्य महाबली करुणी सिंह नादासी रणी फिरे भयानक शिवदूतीची या नादे भयभीत सुरते शिवदूतीची या हस्ते वध त्यांचा तो होत क्षणी मातृगणा महाक्रोधी वदता दैत्य सैनिका पळाली असुरसेना भयाने प्राण घेऊनी दैत्यांशी पडता पाय रक्तबीज महाकड युद्धालागी तया काळी तया संग्रामी धावला रक्त देहातून त्याच्या सांडता एक थेंब ही तद्वत दुसरा दैत्य उद्भवे लढण्या रणी इंद्रशक्ती पुढे आली रक्तबीजास वज्रती मारी लक्ष साधोनी घायाळ दैत्य झाला थेंब रक्तातून आले तितके दैत्य धावले युद्ध खेळावया लागी सर्वांची पूर्ण आर्तता वीर्य बल शौर्ययुक्त रक्तबीज समानते रक्तथेंबातून तेथे दैत्य उद्भवले रणा मातृगणा सवे घोर खेळती युद्ध शूरते शस्त्रास्त्र भीषण वर्षा झाले संग्राम भोवरी पुन्हा वज्राची या धावे घायाळ रक्त सांडितो रक्तबीज संख्या तो होती शत सहस्त्रिक वैष्णवी चक्र सोडोनी करी घायाळ दत्त तो अंद्री मारी गदा त्याला शरीर चिन्ह होतसे चक्रचा गाव लागोणी रक्त जे सांडले भूमी सहस्र रक्तबीजानी जगमंडल व्यापले शक्ती मारोणी कौमारी वाराई खडक घालुणी माहेश्वरी त्रिशूलाने रक्तबीजास मारित त्या क्रुद्ध महादैत्याने मातृशक्तीवरी रणी गदाघात करुणिया सशौर्य पूर्ण दाविले शक्तिशूलादी घातांनी सांडे रक्त भूमीशी रक्तबीज तयातून उद्भवले शताधिक सर्वत्र विश्वी दिसती रक्तबीज तिथे तिथे भयभीत झाल्या चित्ती त्याने संग्रामी देवता पाहुणी खिन्न देवांशी कालीचंडीशी म्हणे चामुंड्या आपले मुख पसरावे तुवा त्वरे माझी या शस्त्रपाताने घायाळ रक्तबीज हा रक्तबिंदूशी त्याच्या या ग्रासावे त्वा महामुखे संहारता रक्त सारे विचरता रणात त्वा क्षीण होऊनी तो दैत्य नष्ट होणार निश्चित अशी या युक्तीने पुन्हा रक्त रूपांतरण ये असे बोलवणं पुन्हा रक्तबीजासी मारित शोषले रक्त कालीने क्रुद्ध रक्तबीज जरी गदा चंडीवरी हाणी नाश इच्छित देवीचा थोडी ही दुःखी न झाली गदा सोसुनी चंडिका रक्तबीजाची या देही देवीने गाव घातले सांडले रक्त जे त्याचे कालिका नष्ट ते करी रक्तापासून जे दैत्य मारी देवी तर्षणी वज्रबाण खडक वृष्टी शक्तबीजास मारित चामुंडा रक्त संहारी त्याने दैत्य नहे पुन्हा एडे विधी शस्त्राने रक्त येण महाकडा पडला निष्पाण पृथ्वीशी द्रुपाळा रक्त बीज तो अपार मुख्य तेव्हा ते अनन्य थोर दाटला महादैत्याची या वधे धैर्य देवांशी कहाले मातृगणना महासौख्य रक्तबीज न राहिला रणन्मादे अते हर्षे रणी वाचती देवता ओम श्री अच्युत विरचितायाम प्रकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे अष्टमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। अध्याय 9 निशुंभवध ध्यान वृत्त वसंत तिलका ओम बंधुक कांचन तनु रुचिरा क्षमा शोभे भुजेत बरदांकुश पाशान भाळा चंद्राद नेत्रत्रय सुंदर नारी भावे तिला शरणमी जीवनांतकारी ओम राजवाच छंद अनुष्टू विचित्र कथा हे ऐशी स्वामी सांगितली मज देवीची महिमा भारी रक्तबीज वधामुळे रक्तबीज रणी मेला आता शुंभ निशुंभ जे कर्तव्य करती कैसे ते वृत्त इच्छिते म्हण ऋषिरुवाच
रक्तबीजादी दैत्याशी निष्पाण पाहता रणी शुंभ निशुंभ क्रोधाने अतिसंतप्त झाले. निशुंभ मत्सरे धावे घेऊडी दैत्य सैनिका. दैत्यनाशास पावणी क्रोध अंतरी दाटला. मागे पुढे चहू बाजू सक्रो शस्त्र घेऊडी धावती चावडी ओट दैत्य देवीशी मारण्या. शुंभ शक्रो तो धावे हरवी मातृका गणा. मारावया चंडिकेशी संग्रामी झाला उभा. मेघापरी बाण वर्षा रणी चालो भयंकर. शुंभ निशुंभ ते योद्धे देवीशी युद्ध खेळती. त्यांचे बाण चंडिकेने तोडिले बाण मारुणी. भाव केले तया वीरा अंगी आघात झाले. तीक्ष्ण तलवार हाती प्रदीप्त झाल घेऊणी. देवीचा सिंह लक्ष्मणी मस्तकी घाव तो करी. शूरप्रबाण देवीचा निशुंभाच्या करातील ढाल तलवारीशी तो मोडी तत्क्षणी लागता. तेव्हा सोडित तो शक्ती देवीने चक्र त्यावरी. सोडून खंडली मध्ये द्विभाग होऊनी पडे. सक्रोध शूल तो मारी जवळी देवी पाहुणी. देवीने मारुणी बुक्का शूल मध्येच तोडला. चंडीवर गदा फेकी देवी त्रिशूल मारित. मध्येच तोडून टाकी अशी चंडी पराक्रमी. परशु घेऊनी येता देवी बाणास फेकुणी. निशुंभाशी रणी तेव्हा पाडी निष्पान भूमीशी. बंधू मारला देवीने शुंभाच्या क्रोध वाढुनी. वधावया अंबिकेशी रणी तो धाव घेतसे. अनुपम भुजा 8 सायुध बसला रथी. झाकले नभ शुंभाने शोभा अद्भुत ती दिसे. तो येता शंख देवीने वाजविला अति बळे. प्रत्यंचा ओढून केला शब्द दुसह संगरी. घंटा ती वाजली भारी दैत्य चित्ती थराले. दिशा दाही भरवणीया ध्वनी गेला नभावर. तेव्हा गरजत असे सिंह गज चित्कार थांबले. गर्जनेने मुगेंद्राच्या गुंजित झाले जग. कालीने उचलूनिया हात बुवरी मारले. तयाचा शब्द वाढून पाहिले शब्द सोपती. शिवदूती अट्टहास करिता दैत्य ते रणी. होती भयभीत कित्येक शुंभाशी क्रोध दाटला. देवी म्हणे अरे दृष्टा आता येथे उभा राहा. त्याने धैर्य देवतांशी जयोगर्यती मुखी. शुंभाने फेकली शक्ती ज्वाला दगदगती जिजा. देवी मारुणी बोथाडी शक्ती केली पराजित. शुंभ तेव्हा सिंहनादे गंजवित त्रैलोक्य हे. धनी ते पडले मागे होते जे पाहिले रडी. शुंभाने बाण सोडावे तोडावे तेच देवीने. मारावे देवीने बाण शुंभ तोडी तयाशरा. शुलाने मारिता शुंभ आली मूर्छा पडे भूमी. डोळा न उघडी ऐसा निचेष्ट पडला खड. निशुंभ होऊनी जागा मूर्झेतुनी रणामध्ये. देवी काली आणि सिंहा क्रोधे धावा करीत असे. दशशस्त्र वाहूंनी निशुंभ चक्र फेकीत. आच्छादन जणी केले चंडिकेवर त्या वीरे. दुर्गमहारिणी देवी क्रोधे सोडवणी ती शर. चक्र बाण तयाचे ते तोडी शन न लागता. निशुंभ शन घेऊडी गदा हाती धरवणीया. वधावया चंडिकेशी वेगाने शीघ्र धावला. गदा तोडली देवीने मारुणी तलवार ती. दैत्याने शूल हाताशी घेतला मारण्या तिला. चंडिका पाहुणे असे शूल फेकी तयावरी. छाती फोडोनिया त्याची शूल तो राहिला उगा. दुसरा उद्धवे दैत्य निशुंभाच्या तणुतुनी. देवीशी म्हणे त्वेषाने राहा उभी. देवीने खडक फेकोणी त्याचे मस्तक तोडले. हासली जोर जोराने दैत्य तो पडला धनी. सिंह कठोर दाडांनी दैत्यांचे कंठ फोडीत. काली शोधती तेव्हा वदती दैत्य मंडळे. कौमारीने कितीकांशी केले निष्पान संगरी. अंबानीच्या नंतर निरे निस्तेज झाले किती. त्रिशूल माहेश्वरीच्या चिन्ह कित्येक झाले. वाराही ती सुडे मारी त्याने मेले किती खड. वैष्णवी चक्र सोडून किती दैत्यांचे छेदित. ऐंद्रिती वज्र मारुणी प्राणे मारे किती खड. दैत्य मेले ते काही पडाले त्यातून किती. काली शिवदूती सिंह त्यांनी संहार मांडला. श्री अच्युत विरचितायाम पाकृत भावात डिकायाम श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मंत्वरे देवी महात्मे नवमोध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 10. ध्यान वृत्त वसंत तिलक. जी तप्त हेमवत पावक चंद्र सूर्य. नेत्रा धनुष्यवृतांकुश पाश शूल. बाहू सुशोभित जिचे शिवशक्ती रूपा. कामेश्वरी हृदयी ध्यात दुतेंदू लेका. ओम ऋषिर्वाच. छंद अनुष्टू. निशुंभ प्रिय बंधुशी दैत्यसेने सवे मृत. माहुणी शुंभ सक्रोधे बोले तो अंबिके प्रती. गर्वांध ओशिका दुर्गे मान्यता वर्ते हे तुझी. सहाय्य तुझ सर्वांचे तेने विजय हो तुझा. देवी उवाच. दृष्टा अन्य नसे कोणी मीच मी एकटी जगी. माझ्या विभूती या साऱ्या मद्रूपी मिळती पहा. ब्रह्माणी आदी ज्या देवी अंबेच्या देही लोपल्या. अंबिका एक संग्रामी पाही शुंभ महाबली. देवी उवाच. माझ्या विभूती ज्या होत्या मद्रूपी लीन होऊणी. एकटी रणी मी येथे स्थिर व्हावे तुवा शुरा. ऋषिर्वाच. पाहती दानव देव संग्रामी शुंभ अंबिका. भयंकर खेळती युद्ध वीरत्व कोण वर्णिला. शस्त्रास्त्र बाण वर्षने लढती ते परस्पर. भीषण युद्ध ते वाटे विस्मयकारी या जना. दिव्यास्त्र अंबिका सोडी शतसंख्यायुतावरी. शुंभ निवारक अस्त्र विच्छिन्न करी सत्वर. दिव्यास्त्र शुंभ जे टाकी देवी हुंकार गर्जुणी. तोडी तेव्हा अस्त्रांना अद्भुत परमेश्वरी.
असुर तो टाकी बाणा शस्त्रास्त्र देवी झाकली सक्रोत बाण मारुनी देवी तोडी धनुष्याची शक्ती सोडी महादैत्य येताती अंबिकेवरी देवीने चक्र मारुणी शक्ती मध्येच तोडली शतशशी दीप्त ऐशी धालगे तलवार तो चौथाडून या क्रोधे धावला देवीचे वरी चंडिकेने धनुष्याने मारुणी बाण त्या क्षणी सूर्यवत तलवार ढाल मोडून व टाकली घोडे सारथी ते मेले धनुष्य तोही खंडला मुद्गल घेऊन हाती दत्त देवीशी लक्षित देवीने तीक्ष्ण बाणाने मुद्गल तोडता तरे बुक्का मारा वया लागी मूठ बांधी महाखड देवीशी मारता बुक्का चपेटा दे सुरेश्वरी छातीत तया दत्त्याच्या थोर आघात झाला शुंभ एका चपेट्याने पडला अधनी मूर्छित पूर्ववत पुन्हा झाला संग्रामाशी उभा तिथे पुढे तो गगनी गेला आकाशी देवी धावली नभात लढती दोघे शुंभ देवी महाबली बरेच युद्ध पाहतात नेत्री सिद्ध आणि मुनिजन आश्चर्य करती चित्ती आकाशी शस्त्र फेकती बरेच युद्ध होताना काळ गेला तिथे किती उचलवणी या शुंभाशी पाडी भुवरी देवी ती तो दृष्ट उठला वेगे तेव्हा सावध होऊनी मारावया चंडिकेशी पुन्हा आकाशी धावत दत्तराज शुंभ आला पाहुणी आपल्याकडे त्रिशूल फेकुणी देवी पाडी त्याला धरेवरी समुद्र पर्वत दीप झाले कंपित तेधवा उडाला प्राण दत्त्याच्या देवीशी जय लाभला प्रसन्न स्वस्थता आली सर्व लोकी तत्क्षणी दुरात्मा शुंभ तो मेला नभ सुस्वच्छ झाले उल्कापात होते ते थांबले मेघ कुच्चिळ नद्यांशी निर्मळ पाणी शांत स्तुतीर वाहती शुंभ मेला परिसोणी देव हर्षित अंतरी गंधर्व गाती गीतांशी वाजती वाद्य मोहक अप्सरागण तालाशी धरोणी नाचतो नभी वायुसुपा वण वाहे सूर्यकर प्रकाशती प्रज्वल झाला अग्नी भीषण शब्द थांबले श्री अच्युत विरचितायाम प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मध्वरे देवी महात्मे दशमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। अध्याय 11 देवता स्तोत्र करीती देवीचे शुभ मंगल देवी प्रसन्न चित्ताने वरदे देवता